कांद्याचा भाव पडल्यानं शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्यात। छावा शेतकरी संघटनेने येवल्यात कांदा लिलाव बंद पाडत आंदोलन केलं। यावेळी त्यांनी पुणे इंदोर महामार्गावरती रास्ता रोकोही केला। कांद्याचे दर सध्या 1100 ते 1200 रुपयांपर्यंत खाली उतरलेले आहेत। त्यामुळे शेतकरी देखील संतप्त झाले। यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं। आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल सविस्तर माहिती देतात आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे। शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। सध्या पुणे इंदोर महामार्गावर हे शेतकरी बसलेले आहेत। यांच्या काय मागण्या आहेत, नेमकी हा रास्ता रोको कशासाठी करण्यात आला? कांद्यावरील निर्यात शुल्क जे 20 रुपये लावलेले आहे सरकारने, त्यामुळे आमच्या आज कांद्याची आवक खूप वाढली आणि ते निर्यात शुल्कमुळे परदेशामध्ये तो कांदा मागणी असूनही कांदा बाहेर जात नाही, कारण व्यापाऱ्यांना तो 20 रुपये निर्यात शुल्क अगोदर सरकारला द्यावा लागतो, म्हणून ते कांद्याचे भाव पडले। जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येत नाही इथं तोपर्यंत आम्ही रस्ता सोडणार नाही, कारण शासनाला गांभीर्य दिसत नाही शेतकऱ्यावरचं। जोपर्यंत शासनाचे प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत आम्ही पुणे इंदोर महामार्गावरून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आपण बघू शकतो या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे रास्ता रोको हा सुरू ठेवलेला आहे। सुमारे 1 तासापासून हा रास्ता रोको या ठिकाणी सुरू आहे आणि या शेतकऱ्यांनी आपला पवित्रा असाच ठेवला आहे। त्यामुळे आता सरकार यांच्या मागण्यांकडे कसं लक्ष देतं हे पाहावं लागणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।